कोल्हापूरकरांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी रंकाळा तलाव हा कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनलाय. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी रंकाळा टॉवर, संध्यामठ आणि ताराबाई रोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पार्किंगच्या कारणावरून पर्यटक आणि पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकारही घडलेत. या समस्येवर उपाय म्हणून महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेनं शालिनी पॅलेस समोरील रिकाम्या जागेत जवळपास 100 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला 2 दिवसात या व्यवस्थेचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून आला. शनिवार आणि रविवार रंकाळा टॉवर परिसरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यशही आलं. मात्र आठवड्याची सुरुवात होताच पुन्हा ये रे माझ्या मागल्याचं चित्र असल्याचं दिसून येत आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री रंकाळा टॉवर आणि संध्यामठ परिसरात पुन्हा रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनं उभी राहिली. त्याचबरोबर या ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा महापालिकेचे कर्मचारी दिसून आले नाहीत. त्यामुळे नव्या पार्किंग व्यवस्थेचं नियोजन कागदावरच राहते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याआधी शहर वाहतूक पोलिसांनी एकेरी वाहतुकीचाही प्रयोग राबवला होता, मात्र तो फारसा यशस्वी ठरला नाही. डी-मार्ट समोर मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या राहत असल्यानं वाहतूक कोंडीत आणखी भर पडतीये. आता शालिनी पॅलेस समोरील जागेचं सपाटीकरण करून ती पार्किंगसाठी खुली करण्यात आली आहे खरी, पण केवळ जागा उपलब्ध करून देणं पुरेसं नाही, तर त्याचं प्रभावी व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय राहिला, नियमांचं काटेकोर पालन झालं आणि पर्यटकांमध्ये जनजागृती होऊन त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं तरच रंकाळा परिसरातील पार्किंगचा प्रश्न खऱ्या अर्थानं सुटू शकतो. अन्यथा नव्या पार्किंग व्यवस्थेचाही परिणाम तात्पुरताच राहण्याची शक्यता आहे.